ज्यामूलम गुरुपदम मित्रमूलम गुरुवाक्ये मोक्षमूलम गुरुकृपा ज्याचे केले स्मरण सर्व सिद्धीच्या अधिकरण हे ज्योत श्री गुरुचरण नमस्कार करून माता देव भो पिता देव भो सर्वान बाळ आई वडील सर्वान बाळाला म्हणले आम्हाला तीर्थयात्रा करावीशी वाटते. मग सर्वान बाळाने काय केलं, कावडी तयार केली आणि एका कावडीमध्ये आईला बसवलं, एका कावडीमध्ये वडिलाला बसवलं आणि तीर्थयात्रा करत करत श्रवण बाळ मुखेड पासून 2 किलोमीटर अंतरावर माळ आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी कावडी ठेवली आणि आई वडील सदैव जप करत होते. श्रवण बाळ आई वडिलाचा भक्त होता. आई वडिलांनी म्हणले आम्हाला ताण लागली. श्रवण बाळ वरी माळापासून 1 किलोमीटर अंतरावर एक कुंड आहे. या कुंडामध्ये तो पाणी घ्यायला आला. त्याच्यापाशी गाडगं होतं आणि गाडग्यामध्ये भरताना डमडम आवाज आला. डमडम आवाज आल्याने त्याने भरू लागलं. इथं पहिले जंगल होतं आणि जंगलावर उंच झाडावर दशरथ राजा शिकारीसाठी बाण घेऊन तयार होता. राजा दशरथला वाटलं की या ठिकाणी वाघ आलेला आहे. त्यांनी बाण सोडला. श्रवण बाळाला बाण लागला आणि तो धरणीवर पडला. आई आई बाबा बाबा म्हणत त्याने जीव कासावीस झालं. श्रवण बाळ झाडावरून खाली आलं. त्यांनी म्हणलं आई वडील कुठे आहेत. आई वडील वरी माळावर आहेत आणि तुम्ही हे पाणी घेऊन जा आणि पाणी पिऊपर्यंत माझं वृत्तांत त्यांना सांगू नका. दशरथ राजा पाणी घेऊन त्या ठिकाणी गेल्याने आई वडिलाला पाणी देतो, बोलत नाही. आई वडील म्हणतात श्रवण बाळ तू आम्हाला का बोलत नाही. तर मग दशरथ राजांनी सर्व हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी म्हणले आम्ही जसं पुत्र शोकाने दुःख याक होऊन आम्ही प्राण सोडता आणि तुलाही 4 पुत्र होते आणि तू सुद्धा शोकाने तुला आमच्यासारखी स्थिती होईल असे शापवाणी दिली. नंतर दशरथ राजा अयोध्येला गेला. नंतर त्याला 4 मुलं झाले. असं हे वृत्तांत या ठिकाणी घडलेलं आहे. म्हणून आजच्या तरुण आणि नवयुवक पिढीने श्रवण बाळाचा आदर्श घ्यावं आणि त्यांनीही आपल्या आईवडिलाची श्रवण बाळासारखी सेवा करावं आणि त्या नवयुवकांना सद्बुद्धी श्रवण बाळ आणि देव एवढं जीव तारक मोक्ष जाता सह्याद्रीचा राणा दत्तगुरु चरणी, माता अनुसया माते चरणी, आतऋषी चरणी आणि गुरुवरे गंभीर महाराज चरणी प्रार्थना करतो. जे आनंद आनंदी होतात. सद्गुरु महाराज की जय. बोल काही ये दिल्या बघा नव्या पिढीला.